सावधान सोलापूरकर। सर्व सोलापूरकरांना लोकप्रधान न्यूज चॅनलतर्फे जाहीर आवाहन। सोशल मीडियावर लोकप्रधान न्यूज चॅनलचा लोगो व लोकप्रधान न्यूज चॅनलच्या ऑफिसचा नंबर टाकून आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्या समाजकंटकांसंदर्भात ही महत्त्वाची माहिती लोकप्रधान न्यूज चॅनल देत आहे। काल दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास सोलापूर शहरातील शास्त्रीनगर भागात किरकोळ दगडफेकीचा प्रकार घडला होता। घटनेची माहिती मिळताच लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार शास्त्रीनगर भागातील दगडफेकीची बातमी प्रसारित केली होती। पण कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, लोकप्रधानच्या बातमीमुळे शहरातील शांतता भंग होऊ नये या विचाराने व पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार अवघ्या 9 मिनिटातच संपादक साहेबांच्या आदेशानुसार संबंधित शास्त्रीनगर येथील दगडफेकची बातमी डिलीट करण्यात आली। पण त्या 9 मिनिटांच्या कालावधीत कुणीतरी समाजकंटकाने संबंधित बातमीचा व्हिडिओ डाउनलोड करून त्या व्हिडिओची ओरिजिनल आवाज म्यूट करत त्यावर भडकाऊ गाणी जुळवून लोकप्रधान न्यूज चॅनलचा लोगो त्याचबरोबर ऑफिसचा संपर्क क्रमांकाचा पुरेपूर वापर करून सोशल मीडियावर तो वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल केला आहे। त्यामुळे आणखीन दुसऱ्या ठिकाणी हा वादग्रस्त व्हिडिओ पाहून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच व्हिडिओ एडिट करून लोकप्रधान न्यूज नेटवर्कची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून झाला आहे। अशा अज्ञात सोशल मीडिया धारकाविरुद्ध शहर पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून सोशल मीडियावर लोकप्रधान न्यूज नेटवर्कचा लोगो व ऑफिसचा संपर्क क्रमांक असलेला बनावट व्हिडिओचा कुठल्याही प्रकारचा संबंध लोकप्रधान न्यूज चॅनलशी नाही। लोकप्रधान न्यूज नेटवर्कची बदनामी करणाऱ्या त्या समाजकंटकावर पोलीस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जाणीवपूर्वक संबंधित व्हिडिओ व्हायरल करत स्टेटस, स्टोरी, रील्स किंवा इतर सोशल मीडियावर प्रसार करणाऱ्यांवर पोलीस कारवाई होणार आहे। पोलीस प्रशासनाकडून देखील कारवाईचे आश्वासन मिळाले आहे। लोकप्रधान न्यूज नेटवर्क म्हणजे सामान्यांच्या हक्काचा व्यासपीठ आहे। लोकप्रधान न्यूज चॅनलने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा जातीय तेढ निर्माण होईल अशी बातमी प्रसारित केली नाही आणि करणार सुद्धा नाही। लोकप्रधान न्यूज चॅनलने शहरात जे घडत आहे ते सत्य परिस्थिती दाखवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे। बातमी प्रसारित करताना तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे असा भेदभाव न करता बिनधास्त बेधडक वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न लोकप्रधान न्यूज चॅनलकडून आजपर्यंत झाला आहे। शास्त्रीनगरमध्ये जे घडलं होतं ते देखील वास्तव्य लोकप्रधानने मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र कायदा सुव्यवस्था बिघडू नये, दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी लोकप्रधान न्यूज चॅनलने एक पाऊल मागे सरकत ती बातमी बंद केली होती। मात्र या दरम्यान काही समाजकंटकांनी त्या बातमीचा व्हिडिओ डाउनलोड करून त्यावर इतर आक्षेपार्ह गाणी लावून समाजात व्हायरल केला आहे। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओचा व लोकप्रधान न्यूज चॅनलचा कुठलाही संबंध नाही याची सर्व प्रेक्षकांनी, व्ह्यूअर्सनी नोंद घ्यावी यासाठी खबरदारीचा इशारा म्हणून लोकप्रधान न्यूज नेटवर्कतर्फे देण्यात येत आहे। लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील लोकप्रधान न्यूज चॅनलतर्फे आम्ही करत आहोत।